नमस्कार. पुन्हा एकदा आजच्या नवीन कथेमध्ये आपण बघणार आहोत दिसतंय पण नसतंय. अंगावर शहारे आणणारी ही रोमांचक कथा जरूर शेवटपर्यंत ऐका. ही गोष्ट पुन्हा एकदा एका फोटोग्राफरची आहे जी तिच्या फोटो सेशनमध्ये किंवा करिअरमध्ये खूपच यशस्वी होती. त्या मुलीचं नाव होतं सिया. हाय, मी सिया, एक प्रोफेशनल फोटोग्राफर. एका प्रसिद्ध वेब सिरीजसाठी मी एक जुनं भुताटके ठिकाण शोधत होते आणि फायनली नेमकं मला ते मिळालेलं आहे. नेमकं त्याच वेळी मला कळलं भांडारवाडी नावाच्या एका गावाबद्दल. गुगल सर्च केलं आणि तिथं पोहोचले पण मी. त्या गावात एक जुनी टाकाऊ हवेली आहे. 1968 मध्ये एका महिलेनं त्या हवेलीमध्ये आत्महत्या केली होती. बापरे, खूपच इंटरेस्टिंग होणार आहे. तर आपण जरूर जाणार आहोत याच आपल्या जुन्या टाकाऊ हवेलीमध्ये. सिया तिथं पोहोचली. उजाड दिवस, पण हवेली समोर उभी राहिली तेव्हा तिला जाणवलं इथे काहीतरी असामान्य आहे. सिया, किती शांत आहे हे ठिकाण, पण ही शांतता नाही, हे भय वाटते. आणि सिया आतमध्ये गेली, फोटो काढायला सुरुवात केली. सगळं काही छान चालू होतं. सियाच्या कॅमेऱ्यामध्ये सगळे फोटो बंदिस्त होत होते. पण नेमकं जेव्हा सिया एडिटिंगला बसली, तिने त्यामध्ये एक फोटो पाहिला. त्या जुन्या आरशात एक स्त्री उभी होती. सियाने मागं वळून पाहिलं, पण काहीच नव्हतं. तिचं नाव रंजना असं गावकऱ्यांनी सांगितलं सियाला. सिया जेव्हा सकाळी उठून गावकऱ्यांकडे गेली तेव्हा तिला हे कळालं की ती अजून हवेलीमध्ये फिरते आणि तिने आत्महत्या केली होती. ती दिवसाही आरशातून लोकांकडे बघते आणि जे तिला ओळखतात त्यांना ती स्वतःत मिसळून घेते. असं ऐकून सियाला एकदम धडकी भरते, कारण गावकरी पुन्हा पुढे सांगतात ती जेव्हा मेलेली सापडली तेव्हा तिचा चेहरा आरशात दिसत राहिला बराच काळ. हवेली बंद झाली, पण आरसे तुटले नाहीत. सिया घाबरली, रडवेली झाली. मी तिथून बाहेर निघाले, पण माझा कॅमेरा, त्यातले सगळे फोटो करप्ट झाले. फक्त तो एक फोटो होता जिथं ती आरशात होती. हे कसं काय शक्य झालं? मला काहीच समजलं नाही, म्हणून मी तुम्हाला विचारायला आले. पण खरी भीती तर इथूनच सुरू झाली, जेव्हा तिला तिच्या मोबाईलच्या कॅमेऱ्यामध्येही ती दिसू लागली. जसजसे पुढे दिवस गेले तसतशी तिला ती दिसायची काही बंद नाही झाली. बाथरूमच्या आरशात देखील दिसू लागली, दुकानांच्या शोकेसच्या काचेमध्ये सुद्धा दिसू लागली. आणि एकदा तर आश्चर्य, सियाने एकदा तिच्या डोळ्यामध्ये पाहिलं. स्वतःच्या आरशात पाहत असताना तर तिच्या डोळ्यात सुद्धा चक्क तिला दिसली. अरे बापरे! सियाला आता कळून चुकलं होतं की ती फक्त फोटोपुरती मर्यादित राहिलेली नाहीये, तर ती अवतीभोवती दिसतीये. ती काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतीये. आणि सियानी एक पोस्ट इंस्टाग्रामवर टाकली. ती जणू काही तिची शेवटची पोस्ट होती. एक लाईव्ह व्हिडिओ ज्यात ती बोलत नव्हती, फक्त तिच्या डोळ्यांमधून कुणीतरी दुसरंच बघत होतं. त्या पोस्ट नंतर सिया गायब झाली. तिचा फोन, कॅमेरा, कपडे सगळं मिळालं, पण सिया काही मिळाली नाही. आणि त्या आरशात अजूनही एक चेहरा दिसतो, पण तो रंजनाचा नाही असे गावकरी सांगू लागले. पण या कथेमध्ये जो शेवट झाला तो खरंच असेल का? कधी कधी जे दिसतं ते खरं नसतं, पण जे नसतं तेच कायम आपल्याला दिसतं. आरशात पाहताना इथून पुढे खात्री करा,
आणि तिथं फक्त तुम्हीच दिसताना हे जरूर बघा.